पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दररोज गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे साफसफाई करण्याचे काम करीत होता. तो जेव्हाही साफसफाई करत असे आणि त्याचे लक्ष पांडुरंगाकडे जात असे, तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येत असे, विटेवर रोज उभा राहून माझा विठ्ठल लोकांना दर्शन देतो, त्यामुळे माझ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. पण माझा विठ्ठल मात्र कुणाला काहीही बोलत नाही, भक्ताचे मन दुखवत नाही. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारलं, तेव्हा देवा, तू माझ्या भक्तांसाठी सारखा उभा असतो, तुझे पाय दुखत असतील, मला तुझ्याकडे पाहून फार दया येते, तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेल. त्यावरती पांडुरंग हसून म्हणाले, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांनी येणे सुरू झाले. तेव्हा एक श्रीमंत भक्त आला. देवाला भक्तिभावाने नमन करून तो म्हणाला, देवा, लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे, तुझी कृपा सदैव माझ्यावरती राहू दे. त्यानंतर तो श्रीमंत भक्त तेथून निघून जातो. पण जाता जाता चुकून तो आपलं पैशांनी भरलेलं पाकिट मात्र तेथेच विसरला. गोकुळ ते सारं पाहत होता. आपण त्याला आवाज द्यावा असं त्याच्या मनी आलं, पण देवाने काहीच न बोलता फक्त उभे राहण्याचं त्याला सांगितलं होतं. त्यामुळे गोकुळ त्याचं पाकिट त्याला परत करू शकला नाही. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे तो फक्त कटवरती हात ठेवून हसत उभा राहिला होता. पुढे तेथे एक गरीब भक्त आला. गरीब भक्त पांडुरंगाला म्हणाला, पांडुरंगा, माझ्याकडे आता फक्त 1 रुपया उरलेला आहे. पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो आहे, माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणी लीन ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व 2 मुले 2 दिवसांपासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावरती सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेलं पाकिट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला आणि मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूपच लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होऊ दे, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तेथे पाकिट नसल्याने बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याचा संशयावर नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नाही. तो फक्त उभा राहिलेला असतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहे? असे काहीच नाही केलं तरी मला शिक्षा. पोलीस नावाड्याला पकडून घेऊन जातात. हे पाहून गोकुळचे हृदय परिवर्तन होत तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला तरी त्यांनी काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून ते पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरलं नसून गरीब भक्ताने चोरलं आहे. त्यावर तो पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात. पूर्ण दिवस अशा प्रकारे निघून गेला. रात्रीच्या वेळी पांडुरंग पुन्हा मंदिरात आले. त्यांनी गोकुळला विचारले, कसा होता आजचा दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटलं होतं की इथे उभे राहणं फार सोपं काम आहे, पण आज मला कळालं की हे काम किती अवघड आहे. यावर न कळत की तुझा दिवस काही सोपा नसतो. पण देवा, मी आज एक चांगले काम केले आहे, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते
की तू कोणालाही काहीही सांगायचे नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणाले, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडं भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापर करून त्याचा पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया उरलेला होता. तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने तो मला अर्पण केला. म्हणून पैशांचं पाकिट मी त्याला दिलं, कारण सर्व पैसे तो फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याचे तसेच केले होते. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. त्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला होता, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटातून सुटेल. पण तुला वाटले की आपण 1 दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळं समजू लागलो. परंतु तू सर्व खेळावरती पाणी सोडलं आणि नेहमी जे होतं तेच आज आपण झालं. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्य त्यावरती पाणी सोडतो. म्हणजेच देव हे जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे, कारण तो सृष्टीचा निर्माता आहे. भक्तांच्या सेवेसाठी परमेश्वर नेहमी उभा असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना जपत असते, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना जपत असतो. पण आपण मात्र त्यातून वेगळाच अर्थ काढून आपण देवालाच कोसत राहतो. जय जय रामकृष्ण हरी. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा.